सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सण असो वा उत्सव, स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्समध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. पर्यटन हंगाम सुरू होत असतानाच पाचगणी येथे टेबल लँडवरती परत एकदा मधमाशांनी पर्यटकांवरती हल्ला चढवला आहे. यामध्ये 20 पर्यटक जखमी झाले आहेत. पाहूया सविस्तर बातमी. पाचगणी येथील टेबल लँडवर 3 दिवसापूर्वी आगीमोहाच्या मधमाशांनी हल्ला केल्याने सुमारे 50 पर्यटक जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास आगीमोहाच्या मधमाशांनी 15 ते 20 पर्यटकांना दंश करून जखमी केले. हल्ल्यातील जखमी पर्यटकांनी येथील बेल एअर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला, परंतु 3 दिवसापूर्वीच्या घडलेल्या घटनेमुळे पर्यटक टेबल लँडवर कमी प्रमाणात फिरकले. त्यामुळे कालच्या घटनेत जखमी पर्यटकांची संख्या कमी होती. तसेच स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवीत पर्यटकांना वेळीच मदत केल्याने अनर्थ टळला. मधमाशांच्या हल्ल्याने पर्यटक व्यावसायिक हादरले असून टेबल लँड परिसरात मधमाशांचे पोळे हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात स्थानिक व्यावसायिकांवर परिणाम होणार असून प्रशासनाने वेळीच लक्ष घालून सुरक्षाविषयक उपायांचा विचार करावा अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे. पर्यटन हंगाम जवळ असल्याने अशी घटना नव्याने घडू नये याकरिता प्रशासनाने यावर उपाययोजना करीत टेबल लँड पॉइंट भयमुक्त करावा. तसेच लवकरच नव्याने चालू होणाऱ्या पर्यटन हंगामातील येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरक्षा संदर्भात आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी होत आहे. नमस्कार. आज आपण आलो आहोत टेबल लँड या पॉईंटवर. 3 दिवसापूर्वी आगीमोहाच्या मधमाशांनी हल्ला केल्याने सुमारे 50 पर्यटक जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच काल सायंकाळी 5:30च्या सुमारास आगीमोहाच्या मधमाशाने दंश करून 15 ते 20 पर्यटकांना जखमी केले आहे. या पॉईंटवर ही मधमाशाच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने आपण जाणून घेऊयात येथील व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया. गेले आठवडाभर इथं मधमाशांचा हल्ला चालू आहे आणि पर्यटक वरती जायला घाबरत आहेत पॉईंटवरती. तर भरपूर वेळा काय झाले, पर्यटक जखमी झालेले आहेत पळता पळता. तर त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. तर येथील प्रशासनाने पाचगणीतील या बाबीकडे लक्ष द्यावे ही विनंती. जावेद डांगे यासिन डांगे माझं नाव. मी टेबल लँडवरती माझं व्यवसाय चाललं आहे. चाट कॉर्नर आहे माझं दुकान. लिंबू सरबत हे पर्यटनचा इथं मेन पॉईंट आहे. हा टेबल लँड मानला जातो, मानव हा पॉईंट. पण इथं मध्ये आता हा माशांचा जरा हल्ला होत चालला आहे. त्याचा जरा काहीतरी ह्यांनी जरा विचार करावा जरा, का तर आमच्या धंद्यावरती परिणाम होऊ शकतो असं वाटतं आहे आम्हाला. त्याचा काहीतरी निर्णय घ्यावा. एक 15 दिवस झालं इथं पाचगणी टेबल लँडवरती पॉईंटवरती मधमाशांनी धुमाकूळ घातलेला आहे. ह्याच्यावरती प्रशासन काय लक्ष द्यायना. आत्तापर्यंत 50 ते 60 लोकांना मधमाशा चावल्या. ह्यामुळे 2-3 ह्याच्यामध्ये दवाखाने होते. काही लोक पुण्याला हलवलीत, तरी काय इथले नगरपालिका इथले काय अजून लक्ष द्यायना. त्याच्यामुळे इथल्या स्थानिक रोजगारावरती घोडे जास्त करून ज्यावेळी घोड्यावरती परिणाम होतो आहे. आणि पॅसेंजर इकडं पाचगणीमध्ये फिरायला 8 दिवस झाले यायना मागणार. रोज माशा दुपारी 2 वाजले की माशांचं पोळं इथं उडतं आहे. त्याच्यावरती प्रशासन लक्ष द्यावं असे एक आम्ही त्यांना नम्र विनंती करतो. पहिल्या तेथील व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया. आगीमोहाच्या हल्ल्याच्या वारंवार घटना होत असल्यामुळे इथे पर्यटकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यावर संबंधितांनी काही उपाययोजना नाही केल्या तर येथील व्यवसायावर परिणाम होऊन येथील व्यवसाय मोडीत निघेल. पाचगणीहून मुक्तागिरी न्यूजसाठी लघु चव्हाण.